मित्रांनो, नमस्कार मित्रांनो. विधानसभेचे बिगुल वाजलेले आहेत. इच्छुक सर्व उमेदवारांनी अलिबाग विधानसभेसाठी फॉर्मही भरलेले आहेत. 4 तारखेला अंतिम निर्णय होणार आहे. काही अपक्ष उमेदवार तोपर्यंत फॉर्म मागे घेऊ शकतील. या वेळेला अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघात अपक्ष सुद्धा काही महत्वाची भूमिका पार पाडू शकतात असं चित्र निर्माण झाले. अलिबाग विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर दत्ता पाटील, पंडित पाटील, मीनाक्षीताई पाटील यांनी हा गड राखलेला आहे. अर्थात पूर्वी विधानसभेमध्ये हा मतदारसंघ निर्विवादपणे शेतकरी कामगार पक्षाकडे होता. आता दत्ता पाटील, प्रभाकर पाटील नाहीत. शेतकरी कामगार पक्ष सुद्धा वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या युतीच्या राजकारणात भरडला गेलेला आहे. शेतकरी कामगार पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता सुद्धा आता डळमळीत झालेला आहे असं म्हणायला जागा आहे. अनेक जुने जाणते कार्यकर्ते काळाच्या पडद्याआड गेलेत किंवा दुसऱ्या पक्षात गेलेत. यावेळेला चित्र पूर्णपणे वेगळं आहे. मागच्या निवडणुकीमध्ये 32,000 मतांनी पंडित पाटील यांचा पराभव करून शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर महेंद्र दळवी निवडून आलेले आहेत. महेंद्र दळवी सुद्धा शेका पक्षाचे. मधल्या काळात मधुशेठ ठाकूर हे काँग्रेसचे आमदार होते. ते सुद्धा मूळ शेका पक्षाचे. जयंत पाटील यांनी कमान हातात घेतल्यानंतर संपूर्ण राज्यात शेका पक्ष वाढवता वाढवता या मतदारसंघात मात्र शेका पक्ष दुबळा होत गेला. कारण काही असतील, पण मागच्या निवडणुकीत 2,42,000 मतदान होतं. त्यावेळेला साधारण 70% मतदान झालं. 2,13,000 मतदानापैकी महेंद्र दळवी यांना 1,11,000 मतं पडलेली आहेत आणि पंडित पाटील यांना 78,000 मतं पडलेली आहेत. हा 32,000चा फरक होता. त्यानंतर पुलाकडून बरंच पाणी गेलं. लोकसभा आली. 2024च्या लोकसभेला मोदी विरुद्ध मतदान असं एक वातावरण होतं. या मतदारसंघामध्ये आता मुस्लिमांची संख्या सुद्धा लक्षणीय आहे. बरीचशी मतं, अल्पसंख्याकांची मतं ही मोदी विरोधी झाली. अर्थातच अनंत गीते यांचे पारडे जड होते. त्यातच शेका पक्ष यांच्या मते त्यांची जी काही 78,000 80,000 मतं आहेत ती अनंत गीते यांनाच पडणार होती. शिवाय शिवसेनेची निष्ठावान कार्यकर्ते होतेच आणि मुख्य म्हणजे भाजपची मतं होती. या व्यतिरिक्त मोदींना मानणारी, मोदींचं सरकार यावं म्हणून, काँग्रेसचं सरकार येऊ नये म्हणून महाविकास आघाडीला मतदान करू नये म्हणून जी मतं होती ती सुद्धा मोदींच्या पारड्यात पडली. अर्थातच सुनील तटकरे यांच्या पारड्यात पडली. या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीमध्ये 2,98,000 मतदान झालं. या 2,98,000 मतदानापैकी 1,98,000 मतं ही लोकांनी दिली. म्हणजे पुन्हा साधारण 70% आसपासच मतदान झालं.
आणि त्यापैकी या मतदारसंघात 1,12,000 मतं ही सुनील तटकरेंना पडली. म्हणजे सगळं वातावरण विचारात घेऊन सुद्धा मोदींच्या लाभात 1,12,000 मतं पडली. थोडक्यात 19चं मतदान जे महेंद्र दळवींना पडलं ते तसंच राहिलं असं म्हणायला जागा आहे. यावेळी मात्र चित्र वेगळं आहे. मतदारांची संख्या वाढली, नवीन मतदार त्याच्यात वाढलेले आहेत आणि 3,03,000 मतदान झाले. यापैकी विधानसभेला नेहमीच जास्त मतदान होतं. यावर्षी चुरशीची लढत आहे. काही जणांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे, त्यामुळे ते मतदान 75% जाऊ शकतं. आणि मग जो सुनील तटकरे यांना 38,000चा लीड मिळाला होता, मताधिक्य मिळालं होतं, ते महेंद्र दळवी टिकवतात की टिकवत नाहीत हाच एक कळीचा मुद्दा फक्त इथे राहिलेला आहे. अर्थात महाविकास आघाडीला कमी लेखून चालणार नाही. पण इथे उद्धव ठाकरेंच्या बाजूची सहानुभूतीची लाट कुठेही दिसत नाही. ज्या पद्धतीने उठाव व्हायला पाहिजे होता त्या पद्धतीने उठाव शिंदे सरकार आल्यानंतर आणि स्थानिक आमदार शिंदे गटात गेल्यानंतर झालेला नाही. महाविकास आघाडीतर्फे आजच्या दिवसाला तरी शिवसेनेचा उमेदवार अधिकृतपणे AB फॉर्म घेऊन उभा आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत शेका पक्ष राहिला आहे किंवा नाही अशी शंका निर्माण झालेली आहे. चित्रलेखाताई या सुशिक्षित नवीन उमेदवाराला संधी देण्यात आलेली आहे. पण त्याच वेळी उघडपणे पेझारी नाक्यावरील शेका पक्षाचे कार्यकर्ते नेते नाराज आहेत. शेका पक्षाच्या घरात दुफळी फोडले असं कोणी म्हणणार नाही, परंतु ज्या पद्धतीने पेझारी नाक्यावरचा उत्साह नामनिर्देशन पत्र भरताना अपेक्षित होता तो दिसलेला नाही. याचा काही अंशी तरी फटका शेका पक्षाच्या उमेदवाराला बसू शकतो. त्यातच शिवसेनेची मतं कमी झाली किंवा त्यातच काँग्रेसची मतं कमी झाली तर महाविकास आघाडीची मतं विभागली जाणार आहेत. या मतदारसंघात जसा आगरी आणि कोळी बांधव यांचं प्राबल्य आहे तसंच माळी समाजाचं देखील प्राबल्य आहे. सुरेंद्र म्हात्रे यांच्या निमित्ताने माळी समाजाचा उमेदवार आज रिंगणात आहे. त्यामुळे कोणी किती जरी म्हटलं तरी जातीयवादी प्रचार सुद्धा होऊ शकतो. निष्ठावान कार्यकर्ते सुरेंद्र म्हात्रे यांच्या सोबत राहिले तर सुरेंद्र म्हात्रे जेवढं मतदान घेतील तेवढं मतदान शेका पक्षाच्या पारड्यातून कमी होणार आहे. इच्छुक उमेदवार प्रवीण ठाकूर यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये अनंत गीते यांच्या वाट्याला आलेली जी काय मतं होती त्या 77,000 मतामध्ये 30-35,000 मतं ही काँग्रेसची होती असं म्हटलं जातंय. शेका पक्ष म्हणतंय आमची मतं जास्त होती, काँग्रेस म्हणतंय आमची मतं जास्त होती. अनंत गीते हे अनेक वेळा या मतदारसंघातून खासदारकी लढलेले आणि जिंकून आलेले उमेदवार होते, ज्येष्ठ नेते होते. उद्धवजी ठाकरे यांनी या मतदारसंघात 2 ते 3 सभा घेतल्या होत्या. वातावरण निर्मिती चांगली झाली होती. निष्ठावान कार्यकर्ते अनंत गीते यांच्या सोबत होते असं जर म्हटलं तर त्यांची 30,000 मतं अधिक शेका पक्षाची मतं अधिक काँग्रेसची मतं असं मिळून सुद्धा गणित फक्त 77,000च जुळलं होतं. आपण फक्त उरण
मतदारसंघाचा विचार करत नाही आहोत. इथे फक्त आपण अलिबाग आणि मुरुड या 2 तालुक्याचा, थोड्या रोह्याच्या भागाचा म्हणजे अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघाचाच विचार करतोय. त्याच आकडेवारीचं विश्लेषण करायचा प्रयत्न करतोय. या वेळेला महायुतीमध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे सुनील तटकरे यांची मतं अधिक महेंद्र दळवी यांची मतं अशी गोळाबेरीज आहे. भाजपच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांनी महायुतीचा धर्म पाळला जाईल आणि महायुतीलाच मतदान केलं जाईल. कोणी कोणताही उठाव केला, बंड केलं तरी त्या बंडाला पाठिंबा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या दिला जाणार नाही. महायुतीमध्ये कोणताही अपशकुन केला जाणार नाही असं निस्संदिग्धपणे सर्वच भाजप नेत्यांनी वरिष्ठांपासून कनिष्ठापर्यंत सगळ्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्याचा दृश्य परिणाम आज भाजपचे कार्यकर्ते, भाजप परिवारातले कार्यकर्ते हे महेंद्र दळवी यांच्यासोबत खांद्याला खांदा भिडवून लढताना दिसतात, प्रचारात दिसत आहेत. पण तरी सुद्धा 23 महिन्यापूर्वी दिलीप भोईर नावाचं वादळ भाजपमध्ये आलं. त्यांना पवित्र करून घेण्यात आलं. त्यांना आमदारकीचा शब्द दिला गेला. आदिवासी समाजात त्यांचं काम आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी नामनिर्देशन भरताना आदिवासी समाजाची गर्दी दाखवलेली आहे. त्यामुळे त्यांच्या मागे अजिबात माणसं नाहीत असंही म्हणता येणार नाही. त्यामुळे महायुतीतली दिलीप भोईर काही मतं खातील असं म्हटलं जातंय. अर्थात ती मतं महेंद्र दळवी यांची कमी होतील असं म्हटलं जातंय. पण नीट विचार केला, विश्लेषणाला जर कोण व्यवस्थितपणे विचार करत बसलं तर दिलीप भोईर हे पूर्वी शेतकरी कामगार पक्षाचेच खंदे कार्यकर्ते होते. ते शेका पक्षातून भाजपमध्ये आलेत. भाजपमध्ये येताना त्यांनी शेका पक्षाच्याच मतदारांना हात घातलेला आहे. दिलीप भोईर यांनी महेंद्र दळवी यांना मानणारा मतदारसंघ फोडला, मतदार फोडला, वाड्या वस्त्या फोडल्या असं झालेलं नाही. त्यामुळे दिलीप भोईर यांचा फटका फक्त महेंद्र दळवी यांना बसणार नाही तर तो शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराला सुद्धा बसणार आहे. बरं, दिलीप भोईर अजूनही राहतील उभे की उमेदवारी अर्ज मागे घेतील? शेतकरी कामगार पक्ष महायुतीत म्हणजे महाविकास आघाडीमध्ये राहील की त्यातून बाहेर पडून स्वतंत्र चूल मांडेल? शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवारासाठी म्हणून शिवसेना आयत्या वेळी एबी फॉर्म देऊन सुद्धा सुरेंद्र म्हात्रे यांची उमेदवारी 4 तारखेपर्यंत मागे घेईल का? हे सर्व जरतरचे प्रश्न आहेत. पण हे सर्व जरी उमेदवार उभे राहिले तरी आता तिरंगी किंवा चौरंगी लढत अटळ आहे. आणि या विरोधकांच्या मतदानाचा किंवा त्यांच्या विभागणीचा फायदा पुन्हा एकदा महेंद्र दळवी यांनाच होऊ शकतो. त्यामुळे सुरेंद्र म्हात्रे उभे राहिले, शिवसेना उद्धव बाळासाहेब गटांची मतं त्यांना पडली. दिलीप भोईर उभे राहिले, त्यांना मानणारा त्यांचा कार्यकर्ता त्यांच्यासोबत राहिला. भाजपची काही अंशी मतं जी खेडेगावात पसरलेली आहेत, जी दिलीप भोईर यांच्यामुळे भाजपमध्ये आलेली आहेत, ती सुद्धा काही प्रमाणात मतं दिलीप भोईर यांच्याकडे राहिली. तरी सुद्धा आजही जे सुनील तटकरेंना या मतदारसंघात, या विधानसभा क्षेत्रात 38,000चं लीड होतं, ते वाढण्याची शक्यता आहे, कमी होण्याची शक्यता थोडी कमी आहे. या व्यतिरिक्त पुढच्या 20 दिवसामध्ये शेतकरी कामगार पक्ष कशा पद्धतीने प्रचार करतोय हे देखील बघणं महत्वाचं आहे. शेतकरी कामगार पक्ष ही केडर पार्टी आहे. त्यांचे कार्यकर्ते पक्षाला मानणारे आहेत. घरातल्या वादाचा या पक्षाच्या मतदानावर काय परिणाम होतो का हे सुद्धा बघावं लागेल. जी काय प्रथम पाहणी झाली आहे त्याप्रमाणे
या फुटीचा फारसा परिणाम शेका पक्षाच्या पारंपरिक मतदानावर होणार नाही. पण तरी सुद्धा 38-40 हजाराचा जो फरक आहे तो शेका पक्षाने भरून काढण्यासाठी प्रचंड मेहनत, प्रचंड योजनाबद्ध प्रचार, शिस्तबद्ध प्रचार करणं गरजेचं आहे. केवळ महिला उमेदवार दिली, सुशिक्षित उमेदवार दिली म्हणून खेड्यातला मतदार, गाव वस्तीतला मतदार, मुख्यत्वे करून स्त्री मतदार एक गठ्ठा मतदान शेका पक्षाला देईलच असं नाही. अलिबाग तालुक्याच्या समस्या वेगळ्या आहेत. इथे येणारे प्रकल्प, विशेषतः विमानतळ आणि पूर्वीचा आरसीएफ प्रकल्प, हे आंदोलनामुळे इथून गेलेले आहेत. हाशिवरा पट्ट्यात येणारे अनेक मोठे प्रकल्प, उसर पट्ट्यात येणारे अनेक मोठे प्रकल्प हे आंदोलनामुळे गेलेले आहेत. साळाव चणेरे भागातील येणारा मोठा पेट्रोकेमिकल प्रकल्प हा सुद्धा आंदोलनामुळे गेलेला आहे. हा सगळा उद्योगाला म्हणजेच विकासाला विरोध करताना आपण आपल्याच पायावर दगड मारून घेतलेला आहे, आपली रोजगार निर्मिती क्षमता कमी झाली आहे, अशी तीव्र भावना आज तरी मतदारांच्या डोक्यात आहे. आता तरी आपण विकासाला साथ दिली पाहिजे. झालं ते झालं, परंतु स्थानिक राजकारण, कोण गद्दार, कोण स्वामीनिष्ठ या पलीकडे जाऊन आपलं काम करणारा आमदार कोण, लोकप्रतिनिधी कोण, आपल्याला सहज उपलब्ध असणारा लोकप्रतिनिधी कोण आणि सत्तेपर्यंत पोहोचणारा लोकप्रतिनिधी कोण याचा विचार प्राधान्याने मतदार करतील असं आता वाटत आहे. ज्याची सत्ता केंद्रात आहे, ज्याचा खासदार ज्या विचारांचा केंद्रात आहे, त्याच विचारांचा, त्याच युतीचा, महायुतीचा आमदार सुद्धा जर राज्यात असेल आणि त्यांचंच जर सरकार आलं तर गेल्या 2.5 वर्षात ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात विकासाचा निधी या मतदारसंघात आला गेला आहे, मग तो मुरुड अलिबाग रस्ता असेल, अलिबाग रस्त्याचं दुरुस्तीकरण असेल, उसरच्या एमआयडीसी मधले काही प्रश्न असतील, गेलचं विस्तारीकरण असेल, त्यातून होणारी रोजगार निर्मिती असेल, सांबरकुंड धरणाचा प्रश्न असेल, महान धरणातील गाळ उपशाचा प्रश्न असेल, संरक्षण भिंतीचा प्रश्न असेल, मुरुड अगरदंड्यापासून अगदी रेवस मांडव्यापर्यंतच्या समुद्र किनाऱ्यावरतील धूप प्रतिबंधक भिंतीचा प्रश्न असेल, खाडी किनाऱ्यावरील रेवस भागातील, आवरा भागातील बंदर विकासाचा प्रश्न असेल, रेवसला येणारी हायटेक एमआयडीसीचा प्रश्न असेल, आरसीएफच्या विस्तारीकरणातून होणारी रोजगार निर्मिती असेल, तीनविरा धरणातील जलशुद्धीकरण प्रश्न असेल, मुरुड नगरपालिकेतील उपजिल्हा रुग्णालयाचा प्रश्न असेल, तिथला निधी असेल, नगरपालिकेमध्ये या काही काळामध्ये आलेला 200 कोटीचा निधी असेल, अलिबाग नगरपालिका क्षेत्रामध्ये आलेला निधी असेल, अलिबाग नगरपालिका क्षेत्रातील मलनिस्सारण योजना जी बंद पडलेली आहे त्याचं पुनरुज्जीवन करण्याचा प्रश्न असेल, पर्यटक सुविधा केंद्राचा प्रश्न असेल, अलिबाग किनारपट्ट्यावरील मत्स्यालय योजनेचा प्रश्न असेल, पर्यटन क्रीडा सामुग्रीसाठी मेरीटाईम बोर्डाचा प्रश्न असेल, काशीदमध्ये येणारी रोरो सर्व्हिस असेल, मुरुड येथील जंजिरा किल्ला, पद्मदुर्ग किल्ला, खांदेरी उंदेरी बेटाचा पर्यटन विकास, पुरातत्व खात्याचं संशोधन, आगरकोट किल्ल्यातील खोदकाम, चौल येथील पुनर्विकास, विविध देवस्थानांना मिळणारा निधी, त्यांना मिळणारा दर्जा
अलिबाग येथील क्रीडा संकुल, गोकुळेश्वर तलावाचा प्रश्न, ही अशी अनेक विकासाची कामं घेऊन महायुतीचा उमेदवार महेंद्र दळवी लोकांसमोर जात आहे. या विकासाच्या प्रश्नावर मतदार हे बाकी सर्व मुद्दे विसरून मला विकास साधणारा, विकास निधी आणणारा, ज्या विचारांचं सरकार केंद्रात आहे त्याच विचारांचं सरकार जर राज्यात येणार असेल आणि त्याच विचाराच्या मंडळींना जिल्हा परिषदेमध्ये, पंचायत समितीमध्ये, ग्रामपंचायतीमध्ये बहुसंख्येने स्थान मिळणार असेल, सत्तेपर्यंत जाणार असतील आणि वर्षानुवर्षे हा मतदारसंघ ज्यांच्यावर विश्वास ठेवून होता त्या केडर बेस शेतकरी कामगार पक्षाला जर फुटीचं ग्रहण लागलं असेल, महाविकास आघाडीमध्ये सुद्धा त्यांना मानाचं पान नसेल, त्यांच्यासाठी अधिकृतपणे जागा सोडली जात नसेल आणि त्यांच्याच उमेदवाराविरुद्ध शिवसेनेचा अधिकृतपणे एबी फॉर्म घेऊन जर अधिकृतपणे मशाल चिन्हावर उमेदवार निवडणूक लढणार असेल, तर ही जी कुंपणावरची मतं असतात, हलती डुलती मतं असतात, ज्याला आपण फ्लोटिंग वोट्स म्हणतो, ती सुद्धा ऐन वेळेला महेंद्र दळवी यांच्या पारड्यात जाऊ शकतात. त्यामुळे महेंद्र दळवी आत्मविश्वासाने 50,000 पेक्षा जास्त लीडरनी मताधिक्याने निवडून येणार हे प्रत्येक ठिकाणी सांगत असले तरी त्यांचा पराजय होईल असं एकही चिन्ह विश्लेषकांना दिसत नाही, पत्रकारांना दिसत नाही आणि मतदार सुद्धा विजय हा महेंद्र दळवी यांचाच आहे असं म्हणतात. अर्थात ही लोकशाही आहे. अजून 20 दिवस आहेत. मतदारांपुढे कोणते प्रश्न येतात, मतदानाला जाताना मतदार राजा नेमका कोणत्या विषयाला प्राधान्य देतोय, आपला लोकप्रतिनिधी निवडताना नेमका तो कोणाची निवड करतोय, त्यामध्ये पक्षाचं राजकारण, जिल्ह्याचं राजकारण, राज्याचं राजकारण हे विचारात घेतोय का, अशा अनेक गोष्टी आहेत. पण तरी सुद्धा विकासाच्या प्रश्नावर सध्या विद्यमान आमदार असलेला महेंद्र हरी दळवी याचंच पारडं जड आहे असंच म्हणावं लागेल. आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.